Thank you.
दास्य, बंधन भक्ती, अर्चन भक्ती आणि पादसेवन भक्ती ह्या ज्या भक्ती बघितल्या त्याच्यापेक्षा ही भक्ती अत्यंत वेगळी आहे. कारण इथे असं नातं निर्माण होतं की दास्य भक्ती करून भक्त अजून अजून दास्य करायला लागतो. पण ह्या भक्तीमध्ये भगवंत मात्र आपलं भगवंतपण सोडून तो त्याच्या पातळीवर येतो. म्हणून सख्य भक्ती श्रेष्ठ सांगितली. आपल्या जीवनात सुद्धा मित्राला फार महत्व आहे बघा. मित्र असो मैत्रीण असो. कारण मनुष्य हा मुळात समाजप्रिय प्राणी. त्याला एकट्याला राहता येत नाही. एकट्या राहिला की तो मोबाईल तरी घेतोच घेतो, तर टीव्ही तरी लावतो खाली. पण एकट्याने त्याला जगायला आवडत नाही. म्हणून असं काही आपल्या नात्यामध्ये असावं. कारण मैत्री हे नातं असं आहे की त्याच्यामध्ये समानता असते. बघा, आपण इतर कुठलीही नाती बघितली, आई वडिलांचं नातं आहे तर आपण त्यांच्याबद्दल आदर मानतो. किंवा सेवक आणि मालक असं जर आपण नातं बघितलं तरी पण त्याच्यामध्ये एक प्रकारची त्याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. पण सख्य भक्तीमध्ये हे अंतर नाही, हे समान नातं आहे. म्हणून एखादी जर गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर आपण नातेवाईकांना नाही सांगत. समजा एक तरुण मुलगी आहे आणि घरामध्ये लग्नाचं वातावरण चालू आहे, मुलं स्थळ बघितलं जात आहे. पण तिचं जर एखाद्या मुलावरती प्रेम असेल तर ती आई वडिलांना आधी सांगते का? तिच्या मैत्रिणीला सांगते. म्हणजेच जे बरोबरीचं नातं आहे त्याला सांगितलं जातं आपलं मूल्य. तसं हे सख्य भक्ती आहे, तसं हे मैत्रीचं नातं आहे. म्हणून जीवनामध्ये एक तरी मित्र असावा की जिथे आपल्याला आपलं मन मोकळं करता येईल. मैत्रीमध्ये आपण मन मोकळं करतो आणि हे कुठल्याही आधीच्या भक्तीमध्ये आपल्याला शक्य नाहीये.
पण हे सख्य भक्तीमध्ये मात्र शक्य आहे. म्हणून मित्र हा कसा असावा, तर सूर्यासारखा असावा असं सांगितलं. म्हणून सूर्याला नमस्कार, जेव्हा सूर्य नमस्कार घालतात तेव्हा पहिलं नाव काय आहे, ओम मित्राय नमः. मग का बरं त्याला मित्र म्हटलंय, तर तो एक तर अंधकार बाजूला करतो आणि आपल्याला जागृत करतो. म्हणजेच आपल्या मित्राने सुद्धा आपल्याशी असंच वागायचं. आपल्या मनाला जो अंधकार आलाय, जाड्य आलेला आहे, ते त्यांनी बाजूला करायचंय आणि आपल्याला उन्नतीच्या मार्गाला न्यायचंय. तर तू दारू पितोयस का, मी पण तुझ्या बरोबर येतोय असं करायचं नाही. म्हणजे ही मैत्री जी आहे ना, ती खरं म्हणजे दोन तत्वांवरती होते. समानशीले व्यसनी सांगितलेलं आहे. म्हणजे दोन गोष्टी, एक तर स्वभाव किंवा व्यसन म्हणजे दुःख. बरं का, व्यसन म्हणजे ते व्यसन नाही. मग बघा, राम आणि सुग्रीवाची मैत्री का बरं झाली, दोघे सारखे होते का, नाही. पण दोघांचं दुःख हे सारखं होतं. काय सारखं होतं, दोघांची पत्नी पळवली गेलेली होती, म्हणून त्या सूत्रांनी ते एकत्र आलेले होते. कारण रामाची पत्नी रावणाने पळवलेली होती आणि सुग्रीवाची पत्नी वालीने त्याच्या सख्या भावाने पळवली होती. म्हणून ह्या समान दुःखाने ते एकत्र आलेले. मग आमचे नामदेव आणि ज्ञानदेव हे का मैत्री झालं त्यांचं, तर स्वभाव एक होते. दोघंही भगवंताची भक्ती करणारे होते. एक ज्ञानावर प्रेम करतोय, एक नामावर प्रेम करतोय, पण समानशील म्हणजे स्वभाव सारखे होते, म्हणून दोघांची मैत्री झाली. म्हणून मैत्री व्हायला ह्या दोन गोष्टी लागतात. उगाच उगाच मैत्री होत नाही. आपण प्रवासात जातो, समोर बसलेलं असतं, आपल्याला माहिती नसतं, पण जाणकाराला कळतं बरं का, तंबाखू खाण्याला कळतं बरोबर ह्याच्या खिशात चुन्याची डबी आहे का, बरोबर तो तिथे जातो आणि ती डबी मागतो आणि इतक्या त्यांच्या गप्पा रंगतात की जसं काय किती जन्मजन्मांतरीची भेट त्यांची झालेली. म्हणजे ते व्यसन त्यांचं सारखं आहे, म्हणून त्यांची प्रवासामध्ये मैत्री होते. म्हणून समानशीले व्यसनी सुसख्य, म्हणजे सख्य व्हायला या दोन गोष्टी लागतात. मग भगवंताशी सख्य करायचंय तर त्याला काय सारखं आहे का काही सारखं, कारण आपण जीव दुःखी आहे, पण भगवंत दुःखी आहे का, आपल्या त्याचे स्वभाव सारखे आहेत का. पण तिथे जे अनन्यता शरण हा दास गेलेला आहे, त्याच्यामुळे भगवंत त्याला आपला मानतो आणि त्याला तो सखा मानतो. म्हणून सखा हा असा असावा. म्हणून सखा सुद्धा काल आपण सदा दास हा शब्द जसा उलटा करून बघितला, तसा सखा हा शब्द उलटा करा म्हणजे हा शब्द तयार होतो. म्हणजे अशी एक व्यक्ती असते की आपण त्याचं आपलं भूयतम त्याला सांगू शकतो. आपल्याला त्याची खात्री असते की हे इतर ठिकाणी जाणार नाही. म्हणून खरा मित्र हा सूर्यासारखा असावा अशी उपमा त्याला दिलेली आहे. मग सूर्य हा तेजस्वी आहे. मग सूर्य जसा प्रकाश देतो तसा योग्य मार्गदर्शक असा हा मित्र असायला पाहिजे. मग मित्राला पाण्याची सुद्धा उपमा दिली आहे. मग पाणी आणि मित्र याच्यामध्ये काय साम्य आहे का काही, पण पाणी जसं शीतल असतं, याचा मूळ स्वभाव शांत आहे पाण्याचा, म्हणून आगीवर आपण पाणी ओततो ना, तसं मित्र हा शांत असायला पाहिजे, तुमचं ऐकून घ्यायला पाहिजे त्यांनी, म्हणून तो शांत असायला हवा. तो पाणी जसं प्रवाही असतं तसं तो आपल्याला पुढे नेणारा असायला पाहिजे. साचलेलं पाणी डबक्यामध्ये जर साचलं तर तिथे डास चिलट होतात की नाही, म्हणून तसा मित्र नसावा. मग समजा पाण्याची वाफ होते, पण ती कशी जाते, ऊर्ध्वगतीला जाते. तसं मित्राने आपल्याला ऊर्ध्वगतीला म्हणजे आपल्याला प्रगतीपथावर न्यायला पाहिजे. बरं, तो मित्र समजा पाण्याची वाफ झाली तर तो पुन्हा
पावसाच्या रूपाने परत पाणी येतं, तसं मित्रांनी जरी कितीही संकट आली तरी सुद्धा मित्रांनी यायला पाहिजे. म्हणून एका दोह्यामध्ये असं म्हटलंय, मित्र येसो की जियो, मित्र येसो की जियो, जैसे पान सुरंग, आप फटत ठुकरा गयो, आप फटत ठुकरा गयो, परम परागत जो रे भैया राम गोविंद हरे, जो रे भैया राम गोविंद हरे, जो रे भैया राम गोविंद हरे. मित्र ऐसो कीजियो जैसे पान सुरंग, म्हणजे विड्याचं पान, विड्याच्या पानासारखा मित्र असावा. तर कसं असं विड्याच्या पानासारखं असं आश्चर्य वाटतं, पण त्याचे जे गुणधर्म आहेत ना ते आपण लक्षात घ्यायचं. की आपण ज्या वेळी विडा करतो त्यावेळी काय करतो, पहिल्यांदा त्याचं शिरच्छेद करतो, देठ काढून टाकतो, पदच्छेद करतो, खालचं टोक सुद्धा काढतो, मग काय करतो त्याचे शिरा काढतो. म्हणजे त्याला किती आपण त्रास देतो. बरं एवढ्यावर थांबतो का, त्याच्यावर अजून चुना लावतो, म्हणजे ती जखम झोंबेल की नाही. बरं दात नसलेले ग्रस्त काय करतात, तो कुठून खातात, म्हणजे त्याच्या देहाच्या चिंधड्या करतात. पण ते पान कसं असतं, ते सगळं दुःख सहन करतं, पण त्याचं तोंड छान लाल करतो की नाही, दुःखवास त्याला देतो की नाही. तसा मित्र हा संकट काळी कळतो बरं का. सुखाचे सगळे सोबती असतात. अगदी बालवयापासून मित्रमैत्रिणी असतात. म्हणजे 60 आता आपण पेपरमध्ये बघतो की 60 वर्षाची आमची मैत्री आहे वगैरे असे आपल्याला सदर मठामध्ये येतात. मग एवढी ही मैत्री दीर्घायुष्य असते, पण तिथे आपण सर्वस्व दिलं पाहिजे. मग दोघी जणी मैत्रिणी होत्या, दोघी हुशार होत्या, पण एका मुलीचा कायम पहिला नंबर येत असतो. आणि मग दुसरी जरी मैत्रीण असते तिला जरा मनाला खटक व्हायची की दरवेळी हिचाच काय पहिला नंबर येतो. आणि हे जेव्हा पहिला नंबर येणाऱ्या मुलीला कळलं, आणि मग शाळेमध्ये एक निबंध स्पर्धा आली आणि दोघीही प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरत असत. पण आज जिचा पहिला नंबर येतो ना, ती म्हणते की यावेळी आपण छान लिहायचं नाही का, आपल्या मैत्रिणीला पहिल्या नंबरचा आनंद मिळावा म्हणून. आणि तिने तसा ते निबंध लिहिलाय. निबंध स्पर्धेचा निकाल लागलाय आणि जिला नेहमी दुसरं बक्षीस मिळायचं तिला यावेळेला पहिलं बक्षीस मिळालं. पण हे बाईंनी जाणलंय की ही असा निबंध कधी लिहिणार नाही, म्हणून तिला जवळ बोलवलंय. आणि तू आज असा निबंध का लिहिलास, तेव्हा तिने खरं कारण आपल्या बाईंना सांगितलंय की तिला पहिल्या नंबराचा आनंद मिळावा म्हणून ती या वेळेला असा निबंध लिहिला. बाईंना तिचं अत्यंत कौतुक वाटलंय. आणि जेव्हा बक्षीस समारंभ झाला त्यावेळेला बाईंनी त्या मुलीला सांगितलं की तुला पहिला नंबर मिळालाय, पण याच्या मागचं कारण तुला कळलंय का. याच्या मागचं कारण आहे की तुझी मैत्रीण आहे. म्हणजे मैत्री कशी निभावायची याचं उदाहरण म्हणून बाईंनी ते जाहीर बक्षीस देताना जाहीर केलं. म्हणजेच आपल्या मित्राचं जे गुह्य असेल ते राखून ठेवणं आणि त्याचे जे गुण आहे ते लोकांमध्ये आणणं हे मित्राचं एक लक्षण सांगतं. आता काही माणसं बघा प्रसिद्धी परावणत असतात, पण त्यांच्याकडे गुण अतिशय असतात. मग असे गुण लोकांना कळायला पाहिजेत ना. मग ते गुण लोकांना कळवण्यासाठी त्या मित्राचं ते काम आहे की आपण माझा मित्र कसा आहे हे लोकांमध्ये त्याचे गुण प्रकट करायचे. मग असा जो मित्र आहे तो मित्र खरा मानला जातो. दोघ जण व्यापारी होते आणि दोघांचीही साड्यांची दुकानं समोरासमोर होती. आणि दोघं मित्र होते, पण एकाच दुकान चालायचं आणि एकाच दुकान चालायचं नाही.
बरं, दोघेही अत्यंत मित्र होते. दोघांना एकमेकांचा दुस्वास वाटायचा नाही. पण काही वेळा जागेचा सुद्धा परिणाम असतो, धंदा चालतोय की नाही. त्याप्रमाणे एका माणसाचं, एका मित्राचं दुकान चालायचं नाही, पण त्याच्या घरामध्ये कार्य निघालं मुलीचं. आणि आता कार्यासाठी आपण जर पैसा दिला तर तो घेणार नाही हे समोरच्या मित्राला कळलं, माहित होतं. मग आता आपण त्याला मदत कशी करायची, म्हणून त्या मित्राने आपलं दुकान बंद ठेवलं. आता एक दिवस झाला दुकान बंद आहे, हा समोर बघतोय की दुकान बंद आहे, का बरं आज आला मी हा. बरं, ते दुकान बंद आहे म्हटल्यानंतर साहजिकच गिऱ्हाईक ह्याच्या दुकानात गेला आणि ह्याचा धंदा वाढला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि दुकान बंद, आणि ह्याच्या मनात असं येतंय की हा आजारी आहे की काय, म्हणून हा त्याला भेटायला गेला. तेव्हा तो म्हणतोय मला काहीही झालेलं नाही, पण मी केलेली मदत तू स्वीकारणार नाही हे मला माहिती आहे, म्हणून मी अशा प्रकारे तुला मदत केली की मी माझं दुकानच बंद केलं, म्हणजे सगळं गिऱ्हाईक येणं प्रकारे तुझ्या दुकानात येईल आणि तुला तुझ्या कार्यासाठी पैसा उभा करता येईल. असं आपण त्याग करायचंय मित्रासाठी, मैत्रिणीसाठी. आणि असं जर आपण केलं तर हे सगळे व्यवहारातले मित्र झाले. पण पारमार्थिक जो मित्र आहे त्याच्याशिवाय खरंच जग चालतं का, म्हणून जनाबाई एका अभंगामध्ये म्हणतात, ज्याचा सखा हरी म्हणून ही सख्य भक्ती जी करायची ती भगवंताशी करायची. म्हणून परम सख्य देवाचे करावे, प्रेम बंधने त्यासी बांधावे, ऐसे आठवे भक्तीची जाणावे लक्षण. मग भगवंताला आपलं करायचंय, त्याला आपला मित्र मानायचंय, करायचंय. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर जयासी त्याला जी प्रीती आहे ते आपण वागायला पाहिजे, तरच तो आपला मित्र होणार. मग असं जर आहे तर असा हा सखा जो जगाचा चालक पालक मालक आहे तो आपला सखा झाल्यावर काय होईल, तर जनाबाई सांगताय की विश्व कृपा. तो जर तुमचा सखा झाला तर त्याच्यावरती विश्व कृपा करतो, असा लाभ त्याच्या सख्य भक्तीचा. मग हा जो आहे सखा तो काय करतो, हा मित्र काय करतो, तर सगळे जी संकट आहेत ती आपल्यावर घेतो. अंगा आपले ओढवणी त्यासी राखी निर्वाणी. ज्या वेळेला
महाभारतातलं युद्ध झालंय, पांडव जिंकले आणि त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला रथातनं आधी उतरायला सांगितलं. तर अर्जुन म्हणतो, भगवंता तू का नाही आधी उतरत आहेस? मी सांगतोय ते ऐक. आणि मग अर्जुन आधी उतरलाय आणि मग भगवंत उतरलाय आणि तो रथ तिथल्या तिथे जळून खाक झाला. की ते दृश्य बघून स्तिमित झालाय अर्जुन की भगवंत असं कसं झालं. तेव्हा कृष्ण सांगताय की ज्या वेळेला तुझ्यावरती अस्त्र शस्त्र ही येत होती ती मी माझ्यावरती घेत होतो. आता जर मी आधी उतरलो असतो तर ते तुला आता बाधक झालं. म्हणून त्याची राखतो निर्वाण. संकटाच्या वेळीच खऱ्या मित्राची ही परीक्षा होत असते. आणि हा सखा होता अर्जुनाचा. मग या सख्य भक्तीमध्ये बरोबरीचं नातं असतं. म्हणून हे सगळे संतांनी भगवंताशी जे सख्य केलंय ते सख्य, त्याच्यामध्ये भांडण पण आहे हो. त्याच्यावरती शिव्या घातलेल्या आहेत आमच्या जनाबाईंनी की अरे अरे विख्या मूळ मायेच्या कारण. असं भगवंताला म्हणायची प्राज्ञा फक्त ह्या सख्य भक्तीतच आहे. बाकी आधीच्या 7 भक्तीमध्ये ही प्राज्ञा नाहीये. कारण तिथे दास्यत्व तरी आहे. श्रवणामध्ये तर तुम्ही काही बोलूच शकत नाही, म्हणून श्रवण भक्तीमध्ये हे करणं शक्य नाही. कीर्तन भक्तीमध्ये वक्तात बोलत असतो म्हणून तुम्हाला बोलता येत नाही. मग नामस्मरणामध्ये सुद्धा आपण मनात नामस्मरण करतो म्हणून भगवंताशी असं बोलता येत नाही. पण सख्य भक्तीमध्ये हे बरोबरीचं नातं असल्यामुळे भगवंताशी संत भांडतात सुद्धा. आणि ते देवाला आवडतं. म्हणजे ज्या वेळेला भगवंत स्वतःच सामर्थ्य बाजूला ठेवून हा भक्तांचा सखा होतो त्यावेळी त्याला हे आवडतं. म्हणून असं सांगितलंय की समजा आपल्या शरीराचे जे अवयव आहेत त्यांना सांगायला लागतं का हो. समजा धूळ येते आणि ते डोळ्यात जाईल असं म्हटल्यानंतर सहज हात येतो की नाही डोळ्यापुढे किंवा पापणी मिटली जाते. हे जसं सहज आहे तसा मित्र हा सहज मदतीला येणारा. म्हणून सख्य भक्ती ही श्रेष्ठ सांगितली. मग दुर्योधन आणि कर्णाची मैत्री सुद्धा तशीच आहे. मैत्री म्हणून बघितलं तर अर्जुन जेव्हा कृष्ण कर्णाला समजावायला गेला की तू पांडव आहेस, तू इकडे ये, तुला आम्ही राजा करतो कारण तू मोठा आहेस. पण कर्णाने त्यावेळेस सुद्धा नकार दिला. कारण पहिला मला अंगदेशाचा राजा दुर्योधनाने बनवला. त्यामुळे मला काही झालं, मला कळतंय की मी अधर्माच्या बाजूने आहे, पण मी मैत्री सोडणार नाही. अशी जीवश्च कंठश्च मैत्री ही असायला पाहिजे. म्हणजे जरी सगळ्या मित्राची लक्षणं कर्णाला लागू होत नाही तरी सुद्धा संकटात मी दुर्योधनाला सोडणार नाही हा जो त्याचा पवित्र आहे तो आपण लक्षात घ्यायचा. म्हणून असं जर आपण भक्ती केली तर भगवंत आपला होतो. म्हणून सौहृद मैत्री सख्य हे देवाशीच करावे. त्याचं भजन पूजन करणं हे सख्य भक्तीमध्येच येतं. म्हणून महाराज सुद्धा एके ठिकाणी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात, माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे, हाची सुबोध गुरूचा रामापाशी अनन्य वागावे. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 माझा राम सखा. म्हणूनच रामाला जेव्हा महाराजांनी सखा मानलं म्हणून राम रडलेत की महाराजांसाठी. नैमिषारण्यामध्ये जेव्हा महाराज निघाले
तेव्हा रामाला का वाईट वाटलं की आपला सखा जातो. जसं मित्र जाताना आपल्याला वाईट वाटतं तसं रामरायाला महाराज नैमिषारण्यामध्ये जाताना वाईट वाटलंय. रामाला वाईट वाटलंय म्हणून महाराज सुद्धा थांबले, थाटकाने गेले नाही. उलट ते तिथे आलेत आणि त्याचे डोळे हळुवारपणे पुसलेत महाराज. म्हणून असं सखा मानावा की तो खरंच आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्याला संकटात मदत करतो, आपले गुण आहेत ते प्रकटीकरण करतो, आपल्याला योग्य मार्गावर नेतो. असा जो सखा असतो तो खरा मित्र. म्हणून मैत्रीवर अनेक गीत सुद्धा रचलेली आहेत की ये दोस्ती हम नहीं छोडे, ही मैत्री सुटायची नाही, अशी बरीच गाणी मैत्रीवर सुद्धा आहे. मग अशी ही मैत्री, पण ही मैत्री करताना सुद्धा जसा एक पाणबुड्या खाली जाऊन मोत्याचं शिंपला आणतो की नाही, तसा आपण मित्र शोधायचे आहे बरं का. कारण मैत्री करायची आहे ती सज्जनाची करायची आहे, दुर्जनाची करायची नाही. मग दुर्जनाशी जर मैत्री केली तर काय होतं. म्हणून उदाहरण दिलं गेलंय की कोळसा, म्हणजे आधी जरी आपण त्याच्याशी मैत्री केली तरी तो आपल्याला कलंक लावतो. कोळसा हातात नुसता घेतला तरी हाताला काळं लागतं की नाही. आणि तो जर प्रज्वलित केला आणि त्याला हात लावला काय होतं, लटका बसतो. म्हणजे दुर्जनाशी मैत्री करणं हे असं आहे की तो आपल्याला आधी सुद्धा कलंक देतो आणि मग तो दाहकही होतो. म्हणून मैत्री करायची आहे ही सज्जनाची मैत्री करायची. व्यवहारामध्ये खरं म्हणजे सख्य भक्ती ही भगवंताशीच करायला सांगितली. म्हणून स्वामी स्वरूपानंद सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, एकदा आपण भगवंताला आपला सखा मानला आणि त्याच्यावर जर आपण भार टाकला तर कोणीही भगवंत कधी दगा देत नाही. व्यवहारातला मित्र एखाद वेळी तरी दगा देईल, पण पारमार्थिक जो भक्त आपला सखा आहे तो आपल्याला कधीही दगा देत नाही. म्हणून सख्य देवाचेच करावे असे समर्थ सांगतात. प्रत्येक संत आपल्याला हेच सांगतात की विठ्ठली विश्वास, हे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास आणि. मग इतरांची वाट आपल्याला बघावीच लागत नाही, तो सखा धावत येणार आहे. एक स्त्री असते आणि तिचा पती निवर्तलेला असतो, पण दोघांचं असं स्वप्न असतं की आपल्या मुलाला आपण उच्च शिक्षण द्यायचं. पण आता पती गेल्यामुळे काही ना काहीतरी स्वयंपाक करून शिवणकाम करून असं ती बाई आपल्या मुलाला उच्च शिक्षण देते, ते आपलं स्वप्न होतं. आणि तो मुलगा कॉलेजमध्ये शिकतोय. आधी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा असं कळलं की फी अमुक 1500 रुपये आहे. पूर्वीचा काळ, आता बालवाडीची पण एवढी कमी नाहीये. आणि ही फी 1500 रुपये आहे म्हणून आईनी 1500 रुपये मनी ऑर्डरनी पाठवली. पण मुलाचं पत्र आलंय की अगं आई 2000 रुपये फी झाली. असं ते पत्र घेऊन तो पोस्टमन दाराशी आला. आता आई म्हणते घरातलं किडूक जमा करून मी हे 1500 रुपये जमा केले, मग आता वरचे 500 रुपये मी कुठून पाठवू याला. पण भगवंतावर विश्वास होता
भगवंताला सखा मानलेलं होतं, मग माझा पांडुरंग कुठल्या रूपाने आता मला हे पैसे देईल हे माहितीये, पण कुठल्या रूपाने देईल असा मनात विचार करते. आणि तिचा चेहरा जो सचिंत दिसला आणि त्या पोस्टमनने विचारलं, ताई काय झालं? तर म्हणे, अहो असं 1500 रुपये फी होती म्हणून मी मनी ऑर्डर मी पाठवली, पण आता ही मुलाची चिठ्ठी अशी आली आहे की 2000 फी आहे, आता मी 500 रुपये भरू शकत नाही, तेव्हा कोण मला आता मदत करेल असा मी विचार करते. पण त्याला सखा मानल्यामुळे पांडुरंगाने त्यालाच, त्या पोस्टमनलाच बुद्धी दिली आहे आणि त्यांनी खिशातले 500 रुपये काढून मनी ऑर्डरवरती तिची सही घेतली आणि ते 500 रुपये त्या मुलाला पाठवले. म्हणजेच तुम्ही त्याला एकदा सखा माना, म्हणजे तुम्हाला कशालाही कमी पडणार नाही, कारण विश्व त्यावरी कृपा. म्हणून तो निर्वाणीचा जो पांडुरंग आहे त्याला कधी सोडू नका. असं हे सख्यत्व जे आहे ते सख्यत्व हे फक्त आपण भगवंताशीच लावायला सांगितलेले सगळ्या संतांनी. व्यावहारिक मध्ये मित्र असतात, सुहृद असतात आणि सखा असतो, असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सुहृद म्हणजे तुमचं भलं जाणणारा, करणारा, असं त्याला सुहृद असं म्हणतात. व्यवहारामध्ये जे असतात ते मित्र असतात आणि सखा असतो त्याला पारमार्थिक त्याला दर्जा आहे. म्हणून सखा हा खरा मित्र आहे. आणि अशा सख्याशीच म्हणजे त्या भगवंताशीच आपण सख्य करायचंय आणि जन्मोजन्मी त्यालाच आपण सखा मानायचंय. म्हणजे आपल्याला कशालाही तुटवडा येत नाही, तोटा येत नाही. प्रत्येक संकटामध्ये तो आपल्याला धावून येतो, हे फक्त आपण अनुभवाने जाणायचं. कसा सखा धावून येतो यांचं उदाहरण सांगते. नर्मदे परिक्रमेला गेलेल्या होत्या आणि निम्मा प्रवास झालेला होता, पण पाय घसरून सरळ म्हणजे कठीण रस्ता चालत गेल्या आणि सरळ रस्त्यावरनं पाय घसरून पडल्या आणि घरी यायची वेळ आली. पण नर्मदा मैया ही त्यांची सखी झाली बरं. आणि नर्मदा परिक्रमेचे त्यांना 10 खंड ज्या कोणी व्यक्ती माहिती नाही त्या व्यक्तीने त्यांना पाठवले आणि त्या झोपल्या ते खंड त्यांनी वाचले. म्हणजे अशा तऱ्हेने नर्मदा मैयेनी त्यांची परिक्रमा जी होती ती पूर्ण करून घेतली. पण नर्मदा मैयावर विश्वास होता, ती सखी मानली त्यांनी, म्हणून हे झालं. आणि दुसरा त्यांचा अनुभव असा की घरी कामाला बाई हवी होती आणि त्या बाई आल्या तर त्या बाई त्यांना अनुभव सांगत होत्या की काल तुम्ही मला रस्त्यात भेटला होता. ह्या म्हणतात मी कसं काय भेटणार, मी तर पलंगावर आहे. म्हणजे ह्यांचं रूप घेऊन नर्मदा मैयानी त्यांना सांगितलं की इथे यांना हवंय, तुमची गरज आहे. म्हणजेच व्यवहारामध्ये आज सुद्धा आपण जर विश्वास असा ठेवला तर तो सखा म्हणून आपल्याकडे कोणी येतो, फक्त आपण त्याची प्रचिती घ्यायला. म्हणून असं सध्या आपण करायला शिकलं पाहिजे. व्यवहारातले मित्र अगदी जरूर असावेत, कारण व्यवहारातले मित्र आपल्याला लागतातच. पण परमार्थामध्ये जो मित्र केलाय तो मित्र जर खरा असला तर हे व्यवहारातले मित्र सुद्धा आपल्या कामी येतात. म्हणून मित्र असा करा, सख्य असं करा की जे तुम्हाला चिरंतन तुमच्या पाठीमध्ये असेल. अशीच ही सख्य भक्ती आपल्याला तुकोबांना मारुतीराय त्यामध्ये सांगताय की असं सख्य हे मारुतीरायांनी सुद्धा रामरायाशी केलं. म्हणूनच रामराया गेल्यानंतर सुद्धा मारुतीरायांवर त्यांनी जबाबदारी ठेवली की नाही, सुग्रीवावर ठेवली का, विभीषणावर ठेवली का, की जिथे जिथे माझा आठवण करेल त्याला तू धावून जायचंयस. मारुतीरायांवर खात्री आहे, म्हणून मारुतीरायांची सख्य भक्ती ही श्रेष्ठ आहे. मग मारुतीरायांनी जशी सख्य भक्ती केली, अर्जुनाने जशी सख्य भक्ती केली, म्हणजे अर्जुन आता वास्तविक सुभद्रेचा नवरा म्हणजे कृष्णाचा मेवणा होता, पण सखा असल्यामुळे मला तिथे जावयाचा मान मिळाला पाहिजे म्हणून तो तिथे तसा वागत होता. पण हे फक्त सख्य मैत्रीमध्येच होऊ शकतं. म्हणून सख्य मैत्री अशी करा की जी आदर्शवत असेल आणि ती चिरंजीव असेल. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला
तुकोबा सांगतात, शरण शरण हनुमंता, नंतर चर्चा नंतर करायची. एकदा भजन करायचं. कन्या घोष नामाचा
असेल की सुदाम्या सखा होता आणि त्याचं कसं काय उल्लेख नाही पूर्वरंगात, पण ते उत्तर रंगात आख्यान लावायचं असल्यामुळे याचा उल्लेख आधी केला नाही. कपिला ग्रामी ब्राह्मण नांदत, कपिला ग्रामी ब्राह्मण तनवटीला एकही पैसा नसायचा. याचं कारण जेव्हा गुरुगृहाहून निघाले तेव्हा गुरुंनी अशी आज्ञा केली होती की अयाचित वृत्ती स्वीकारायची, आणि अयाचित वृत्ती स्वीकारायची अत्यंत कठीण आहे. वेदशास्त्र ब्राह्मण असणार आहे, पण लोकांकडे गेल्यानंतर लोकांनी दिलं तर घ्यायचंय, मागायची नाहीये दक्षिणा, आणि त्यामुळे अर्थात पूर्णपणे निर्धनता होती आणि त्यामुळे अत्यंत कष्ट होत होते. बायको सुशील होती, आहे त्यात कोंडाचा मांडा करत होती, पण शेवटी 12 वाजता मुखाला मुलांचे काय घालायचं ही विवंचना स्त्रीला असते, ती पुरुषाला नसते. पण मुलं सुद्धा अत्यंत समंजस होती आणि लोकांकडे जरी बघितलं तरी आई वडिलांकडे काही मागायची नाही. मुखाने सतत भगवंताचं नामस्मरण करणारे, यदृच्छा लाभ हा संतुष्ट हा अशी वृत्ती त्यांची होती की ज्यामध्ये आपल्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी ठेवलंय त्याच्यामध्ये आपण आनंदी व्हायचंय, समाधानी व्हायचंय अशी सुदामजींची वृत्ती होती. आणि एक दिवस दिवाळीचा सण आणि सगळी मुलं आईजवळ आली, आई आज काहीतरी निदान गुळाचा खडा तरी दे, आम्हाला नवीन कपडे नसले, जीर्ण झालेले कपडे असले तरी चालतील, पण आज आम्ही कपडे घालू का अशी परिस्थिती सुदामजींची होती. अहो झोपडी सुद्धा कशी होती, चंद्रमौळी होती हो. चंद्रमौळी म्हणजे चांदण बघायला झोपडीच्या बाहेर जायला लागत नव्हतं, अशी चंद्रमौळी झोपडी होती. दार सुद्धा ते दार आहे इतकंच म्हणायची संज्ञा होती, इतक्या निर्धनतेमध्ये हे राहत होते. आणि आपल्या या मुलांचं दुःख या पत्नीला बघते. स्वतःची सुद्धा पातळ शिवण्यासाठी सुई मागण्यासाठी सुद्धा शेजारी जायला लागत होते. सुई मागताना त्यांचे बोल ऐकावे लागत होते, पण कधीही पतीला दूषण दिली नाही. आपण आपल्या पतीला किती दूषण देतो या सगळ्या स्त्रियांनी आपल्या आपल्या मनामध्ये विचार करायचा. पण अशी एक वेळ आली आणि पतिराजांकडे गेले आणि म्हणते, जातरी जातरी द्वारकापुरी, जातरी द्वारकापुरी, वेदश्री हरी Thank you.
एकदा तुम्ही त्याला भेटून या. तो तुमचा मित्र आहे, त्याला तुमची परिस्थिती कळणार आहे, तो ब्राह्मणांचा मान सन्मान करणार आहे. बरं, तो असा हे पण नाहीये की त्यांनी राजसूय यज्ञामध्ये तुम्हीच सगळं मला सांगितलंय, मग तुम्ही त्याला का भेटायला जात? अहो, बाळांना आपल्या साधं घोंगडं सुद्धा नाही हो झोपाला, जमिनीवरती झोपतात, नाही त्यांना दही नाही, भाकरी नाही. हे बघून माझ्या आईच्या चित्ताला त्याचे फार क्लेश होता. म्हणून तुम्ही त्याच्याकडे जा. तुम्ही काही मागितलं नाही तरी तो तुम्हाला देईल अशी मला खात्री होती. असं पुन्हा पुन्हा ती सांगते. आणि मग सुदामजी मनामध्ये विचार करताय की मागितलं नाही तरी कृष्णाची दर्शन तर होईल मला. आणि म्हणून तो पत्नीच्या सांगण्यावर द्वारकेला जायला तयार होतो. पण तो म्हणतो घरात आपल्या काय आहे, कारण राजाकडे जाताना, गुरुकडे जाताना रिक्त हस्ताने जायचं नसतं, मग काहीतरी मला तू बांधून दे. आणि मग ही भार्या गेली सत्वरा, भार्या गाये सत्वरम आणि मृतक मृष्टते आणि अहो तत्पर गेलीये. भिक्षा मागून आणले, भीक मागून आणले, काय आणले? मुठभर पोहे आणले. आणि ते अशा वस्त्रामध्ये की इतक्या त्याला गाठी होत्या की कोणत्या गाठीमध्ये आपण पोहे बांधले हे कळणार नाही. अशा उपरण्यामध्ये ते मुठभर पोहे या पत्नीने बांधून आणले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे सुदामजी हे द्वारकेकडे निघाले. वित्तहीन आणि भगवंताकडे द्वारकेला निघाले. आणि मनामध्ये संतोष झालाय, कारण शुभ शकुन म्हणजे काय झालं तर हे झोपडीच्या बाहेर पडायला आणि एक सवत्स धेनू त्यांना सामोरी आली. एक जलाचा कुंभ घेऊन डोक्यावर एक आपल्या लेकराला घेऊन सुवासिनी त्यांना दृष्टी सकटते. हे शुभ शकुन म्हणजे पूर्वी राजे लोक जेव्हा स्वारीवर जात असत तेव्हा हे शुभ शकुन घडवले जात असत राजे निघताना की त्यांना यश यावं. पण हे यांना शुभ शकुन सहज झाले आणि मुखाने नामस्मरण करत चालले. श्री कृष्ण
सुदामजींच्या दृष्टीस पडले, मनाला आल्हाद झाला. पण एक म्हणताय की मला कृष्ण ओळखेल ना. स्वतः ते कृष्णमय झाले, मुखाने नामस्मरण करताय, पण एक मन असं सांगतंय की एवढ्या वर्षांनी आपण भेटणार आहोत, तर ही मैत्री आपली अजून त्याच्या मनात पण तशीच आहे का, अशी शंका येते. आणि होता होता नगरीमध्ये प्रवेश केलाय. पहिल्यांदा ही माती मस्तकाला लावली, कारण जिथे भगवान वावरतो. आणि मग भगवंताचा राजवाडा कुठे आहे, कारण सगळे सारखेच दिसतात, सुवर्णाचं आहे सगळं. अत्यंत रेखीव अशी नगरी होती. फुलांचे ताटवे मध्ये दिसत होते, फळांनी सगळी वृक्ष तरारलेले होते. आणि असं चालत चालत सगळ्यांना विचारत विचारत कृष्णाच्या राजवाड्यापर्यंत सुदामजी गेले. द्वारपालांनी अडवलंय. कोण? कारण फाटक्या अंगाचा की इतका कृश होता सुदाम की पाठ आणि पोट एकत्र लागलेलं होतं. इतके दिवस अन्न मिळालेलं नव्हतं. आणि अशा माणसाला आत कसं सोडायचं म्हणून द्वारपालांनी अडवलंय. हा सांगतो, एकदा कृष्णाला सांगा की तुझा बालमित्र सुदामा आला. आणि ऐकेच ना म्हणून एक द्वारपाल आत करतोय आणि भगवंताला सांगतोय. सुदामा म्हणायच्या आत भगवंतानी सिंहासनावरून जे निघाले ते सुदामजींपर्यंत आले. इतका आनंद झालाय की आपल्या मित्राला आलिंगन अत्यंत आनंदाने त्याला घेऊन गेले आणि सिंहासनावर बसवले आहोत. इतका हे सत्य भगवंतांनी सुदामजींच्या दाखवलं. आता सिंहासनावर बसवलंय आणि आपल्या स्त्रियांना सांगताय की हा माझा बालपणीचा मित्र. आता या सगळ्या चंद्रांना तोंडात बोट घालतायत की हा कृष्णाचा मित्र. आजपर्यंत आम्ही कधी नाव ऐकलं नाही, कधी त्याला बघितलं नाही, पण कृष्ण मात्र अत्यंत आनंदाने त्यांचे स्वागत करतात, त्यांचे पाय धुतले. कारण कुठलाही द्विज आला तरी भगवंत पाय धुवत असेल. आज माझा मित्र आलाय म्हणून भगवंतांनी स्वतः आपल्या शेल्याने त्याचे पाय पुसले आणि त्याच्या इतका दमून आलाय म्हणून स्नानाची तयारी केली. आपल्या स्त्रियांना सांगितलंय की आज माझ्या मित्राला सगळ्यांनी मिळून स्नान घालायचंय म्हणून सोन्याचा चौरंग मांडलाय. अहो, अनेक प्रकारची सुवासिक द्रव्य तिथे घेतली, तेलाने मर्दन केलंय, अभ्यंग स्नान असं सुदामदेवांना म्हटलं. आणि सुदामजींना जरा तरतरी आली, प्रवासाने ते शिवले होते. आणि मग पुन्हा त्यांना उच्च स्थानी बसवलंय आणि सगळ्या स्त्रियांना नमस्काराला पाठवलंय. अहो, सुदामजी पहिल्या बहिणींना अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. अहो, 16,108 जणींना असं करायचं म्हणजे हात भरून शेवटी नुसतंच असं. आणि मग भगवंतांनी त्यांच्या भोजनाची तयारी केली. भोजनाची तयारी केली आहे पंचपक्वानी. अहो, राजाकडे कशात कमी असतात. चंदनाचे पाट मांडले की ते बसायला सुद्धा शीतल आहेत, बसायला टेकायला पानाखाली सगळे पाट आहेत. समया लावलेत, विविध प्रकारच्या रांगोळ्या काढले आणि दोघांचं पान शेजारी घेतलं. एकीकडे भगवंत त्यांना विचारतायत की आपल्या आश्रमामधल्या गोष्टी तुला आठवतात का रे? काय आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं की न्यायनीतीने वागा वगैरे असं सगळ्या गोष्टी रंगले, पण जेवायला तयार नाही. कारण मनात येतोय मी इथे एवढं पंचपक्वानं जेवायचं आणि माझी पत्नी आणि मुलं उपाशी. भगवंतांनी त्यांचे पहिले कपडे जे फाटके जीर्ण होते ते एका बासनामध्ये बांधून ठेवले आणि त्यांना उत्तम प्रतीचा असा सोडं दिलंय, गद दिलाय, आभरण दिले. आणि त्याच्या मस्तकावरती ज्या वेळेला गंध लावायचं त्यावेळेला भगवंताला काय दिसलं? मध्ये मी एक गोष्ट सांगितली होती की भगवंताला दारिद्र्य येऊ नये म्हणून ते चणे सुदामजींनी खाल्ले होते, म्हणून सुदामजींना दारिद्र्य होतं. म्हणून भगवंतांनी त्यांच्या कपाळावर काय बघितलंय की श्री क्षय अशी अक्षरं दिसली. मग भगवंत काय करतो? श्री
क्षय उलट टाकी ती कपाळ पुसायच्या यांनी ती श्री क्षय अक्षर उलटून टाकली आहे, म्हणजे यक्षश्री ही नावं कपाळावर लिहिली गेली आहे. आणि मग भगवंतांनी त्यांना चंदनाचा टिळा लावला. अहो होता होता हा मित्रोत्सव महिना दीड महिना चालू आहे बरं, पण सुदामजी काही तोंडाने बोलायला तयार नाही की मी कशासाठी आलोय, कारण त्यासाठी ते आलेच नव्हते. आणि भगवंतांनी सुद्धा एकही चकार शब्द काढला नाही, त्याला विचारलं पण नाही तू कशासाठी आलायस. आणि होता होता सुदामजी म्हणतात आता मी निघतो. श्रीकृष्णा निघालास म्हणून ते बांधून ठेवलेलं गाठडं होतं ना जीर्ण कपड्यांचं, आता तू घे घाल. आणि स्वतः दिलेली सगळी वस्त्र प्रावरण काढून घेते. आणि एकीकडे भगवंत सांगताय की तुला चोरांनी लुटून येणं वाटेमध्ये म्हणून तुझी वस्त्र तू घाल. पण सुदामजी सुद्धा काही बोलले नाही. पुन्हा ती वस्त्र परिधान केली आणि परत मुखाने भगवंताचं नामस्मरण करत त्या नगरीकडे आपल्या गुरुजीकडे चालले. एक विचार मनात येतोय की आता मी पत्नीला काय उत्तर देऊ. भगवंताला मी मागितलं नाही आणि त्यांनी दिलं नाही, मग मी तिला काय उत्तर देऊ. पण हा विचार आला तो क्षणभर आला. पण भगवंत हा सखा असल्यामुळे त्यांनी जाणलाय की माझा मित्र इथे कशासाठी आला. आणि विश्वकर्म्याला भगवंतांनी सांगितलंय की द्वारकेसारखीच इथे सुदाम नगरी कर. आणि म्हणून विश्वकर्म्यांनी सुदाम नगरी सुवर्णाची केली. आणि नामस्मरण करत करत आपल्या गावाला आले. तर अहो परत आपण द्वारका नगरीला आलो की काय, नामस्मरणाच्या नादामध्ये, असं सुदामजींना वाटलं. पण सगळे गावातली लोक त्यांची पत्नी ही त्यांना औक्षण करण्यासाठी पुढे आले. पत्नीला क्षणभर ओळखलं नाहीये, कारण अहो फुटका मणी सुद्धा कधी गळ्यात नव्हता. आणि आज उंची वस्त्र उंचे दागिने असे सगळे तुम्ही परिधान केलेले. पण ती सांगते की तुम्ही यायच्या आधीच तुमच्या मित्रांनी काम केलेलं आहे. कारण हे भगवंतांनी का केलं हो. कारण भगवंतांनी जेव्हा हा मित्रोत्सव केला ना, तेव्हा भगवंतांनी सुदामाला विचारलं होतं की माझ्या वहिनीने काहीतरी पाठवलं असणार आहे, ते तू मला अजून का दिलं नाहीस. पण अहो ती पुरचुंडी द्यायची सुद्धा सुदामजींना लाज वाटली हो, म्हणून ती खाकेत लपवलीये. पण खाकेमध्ये एवढा खड्डा होता की ती पुरचुंडी त्याच्यात लपली गेली. बारीक इतके होते ते कृष्ण. म्हणून ते भगवंत म्हणताय की काहीतरी जी भेट दिलीये तू माझ्यापासून का लपवतोस. मला वहिनीने रेवड्या पाठवलेत का पोहे पाठवलेत, नाही तर खचित अनरसे तरी पाठवले असतील, असं भगवंत मित्राशी बोलताय. पण असा तू कृपणासारखा का वागतोयस, ते मला देत का नाहीयेस. म्हणून भगवंतानीच ती हिसकावून घेतलेली होती. आणि तो पोहे ती पुरचुंडी उघडली आणि भगवंत फक्या खायला लागलाय. अहो एक फक्की खाल्लीये, दुसरी फक्की खाल्ली आणि रुक्मिणी तिथे आलीये. अहो एका फक्कीत सगळं देणारा सगळंच खाल्लं तर सगळंच देऊन टाकेल की तिला काळजी. आणि आम्हाला पण हा मैत्रीचा सख्याचा प्रसाद मिळावा म्हणून तिने ती पुरचुंडी काढून घेतली. म्हणून कवी एका ठिकाणी असं म्हणतात, जगा वेगळा या जगाणी, जगा वेगळा या जगाणी, जगा वेगळा जगा वेगळा या जगाणी, जगा वेगळा अयाचित वृत्तीने जन्मभर राहिलेले भगवंताकडे जाऊन सुद्धा मागितलं नाही. आज आपण भगवंताकडे जातो
आणि आपल्या किती किराणा मालासारख्या याद्या असतात भगवंताकडे आपण गेलो, भगवंता मला हे हवंय, भगवंता मला ते, पण अयाचित वृत्तीने राहिलेले. म्हणून असा याचक विरळा आणि असा दाता पण विरळा. म्हणून जगा वेगळा याचका आणि जगा वेगळा मुठभर पोह्यासाठी. अहो मुठभर पोह्यासाठी हा कुठला व्यवहार झाला, कुठल्या जगातला व्यवहार आहे की कुठे असं म्हटलंय की ते कण्यास होत्या अहो पोह्याच्या. पोहे सुद्धा अख्खे नव्हते, पण त्याच्यामध्ये जो भाव होता तो भाव आपल्या ठिकाणी आणायचा आपण प्रयत्न करायचा. अशा पोह्यांच्या मध्ये हा भगवंत त्या प्रीतीच्या पोह्यांमध्ये पोहलाय हो. म्हणून ते पोहे त्याला अत्यंत आवडीचे आहेत. मग असे पोहे भाव भक्तीने त्याने दिले. लपवत होता, लाज वाटत होती की कसं द्यायचं ह्या भगवंताला, पण तो भक्तीचा मेवा त्यांनी विस्कळून घेतलाय की ह्याच्यावर फक्त माझाच अधिकार आहे. म्हणून अशी सख्य भक्ती जी सुदामजींनी केली आणि तो सखा आपला मानला. भगवंताला सखा करणं याच्यासारखं. म्हणून आपण जे भगवंताला आपलंसं करायचंय त्याच्यामध्ये 5 भाव बघितले होते. त्याच्यामध्ये सख्य भाव आणि सुद्धा भगवंताला आपलंसं करता येईल. मग असं आपलंसं करणं हे आपल्या हातात आहे की नाही. मग हे आपण आपल्या हातात आणायचं असेल तर त्याला जे आवडतं ते आपण करायला पाहिजे. म्हणजे त्याला काय आवडतंय, नामस्मरण आवडतंय, हरिभजन आवडतंय, सदाचार आवडतोय, अशा तऱ्हेने जर आपण वागलो तर तो जगाचा चालक पालक मालक हा आपला सखा होऊ शकतो. फक्त आपण तेवढ्या भावाने त्याच्याकडे सत्यत्व केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण त्याला सांगितली पाहिजे. आपल्या मनातलं गुण हे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग ती सुखाची गोष्ट असो, दुःखाची गोष्ट असो, आनंदाची गोष्ट असो, नाहीतर आपल्या मनाला एखादी खटकणारी गोष्ट असो, पण ती आपण त्याच्याजवळ बोललो, जसं आपण आपल्या मित्राशी बोलतो तसं आपण त्याच्याशी संवाद साधायचा. ती मूर्ती मानायची नाही. अशी जर आपण सत्यभक्ती केली तर तो भगवंत ह्या भक्तीने आपलासा होऊ शकतो, तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकोबा भक्तीच्या वाटा ऐकताना सांगतात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम, शरण शरण
आमाया